जय शिवराय. दुर्गदुर्गिणीशी श्रीमान रायगड हा रायगड नसून अनेक मराठ्यांचे बलिदानाची एक कथा आहे. राजा कसा असावा हे दाखवून देणारी एक गाथा आहे. चला तर मग आपण श्री रायगड किल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना दाखवणार आहोत. जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. राजभाई आहे ना? आता वाजले सकाळचे 5:45. आता गाडी आली आपली आता खारपाडा. खूप उशीर झाला आहे. या जाईपर्यंत तरी कमीत कमी 9 ते 9-10 वाजतील. आणि इकडून कमीत कमी 3-3.5 तास 3 तासाचं कमीत कमी रनिंग आहे. आणि ट्रॅफिक वगैरे असेल थोडा उशीर होतो. पाऊस पण बऱ्यापैकी आहे.
रायगड किल्ल्याजवळच पोहोचलो आहोत. ते 5-10 मिनटावर आपल्याकडे आपण ज्या रूम बुक केल्या आहेत मुंबईसाठी वगैरे फ्रेश होण्यासाठी, तर तिकडे पोहोचलो. आपण रूम बघत आहोत कुठे आहेत एक्झॅक्ट. आपल्याला रूमचं पण काही कल्पना नाही आहे, त्यामुळे आता बघूत आपण कुठे रूम आहेत. आपली आता तिकडे उभी आहे आणि फायनली दोघं उतरलो जाऊन शकतात. आपण आता फ्रेश झालो. आता आपण निघत आहोत नाश्ता करण्यासाठी. आपले बिल्डर समीर हे सगळे आपले आहेत बिल्डर. आपण हॉटेल रायगड प्लाझा रेस्टॉरंट आणि लॉजिंग आहे आणि इकडे रूमची व्यवस्था सुंदरची व्यवस्था आहे. गरम पाणी देखील आहे. आता आपण नाश्ता करायला बसू. आपल्यावर आपला अभि आणि बाकीची सगळी मंडळी आतमध्ये आपण ते बघतो. नाश्ता करायला सुरुवात करतो. मिसळ खावायला फायनली आता आपली मिसळ आलेली आहे. अरे या साहेबाची मिसळ आली नाही अजून. फ्लाईटवाले मेंबर आहेत. भाई तुम्हाला आज भेटणार की नाही? काय भेटणार ना, भुकेली माणसं. फायनली आता झाला आपला नाश्ता वगैरे सर्व झालं आहे आणि आता आपण बसने पायथ्याशी जाऊ. रायगडच्या पायथ्याशी जाऊ आणि नंतर वरती जर चढायला चालू करत तर पाऊस कायच नाही, तर चालू होईल वाटतं थोड्या वेळाने. जय शिवराय मित्रांनो. आता आपला नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे. आता आपण मस्त मिसळपाव खाल्ली इकडे हॉटेल रायगड प्लाझा. इकडे सुंदर अशी व्यवस्था. इकडे रूमची पण व्यवस्था चांगली आहे. नाश्ता पण असा एकदम सुंदर असा नाश्ता होता, चविष्ट एकदम. आपली आता जी आपण बस केली होती ती आता बस निघते आहेत. पण त्या बसमध्ये बसून आता रायगडच्या पायथ्याशी जाऊ आणि मग तिकडून रायगडवर चढायला सुरुवात करू. जय शिवराय मित्रांनो. आपल्या रायगड किल्ल्यामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आता आपण रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि रायगड किल्ल्यापासून आपण खूप जवळच्या अंतरात आहोत आणि जिथे इकडे विक्री करणारे जे काही लोकल व्यावसायिक आहेत, जेणेकरून त्यांच्याकडनंच जे काय खरेदी करायचे त्यांच्याकडनंच खरेदी करा. जय शिवराय मित्रांनो. आता आपण हळूहळू वर चालतो. पायथ्यापासून सुरुवात केली चालायला. तर बाकीची आपली मंडळी पुढे गेले. फक्त आपल्या बस पुणे आहे. बाकी सर्व मंडळी पुढे पुढे पटपट चालली आहे. रायगड किल्ल्याची स्थापना होण्यापूर्वी हा किल्ला रायरीचा किल्ला रायरीच्या खोऱ्यात उभा होता. यादवांच्या काळापासून हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्याकडे होता. घनदाट अरण्य, जंगल आणि खूप उंची यामुळे रायरीकडे सहसा कोणी फिरकत नसत. पण स्वराज्याला बाधा आणणारे मोरे मुजूर होऊन बसले होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज कोकणात उतरले. जावळी जिंकून घेतली आणि रायरी काबीज केली. या प्रदेशाला बळकटी आणण्यासाठी येथे गड उभारण्याचे ठरवले. महाराजांनी गडाची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी राजधानीची स्थापना करायचे ठरवले. महाराजांनी रायगडात राजधानी करायचे ठरवले होते. उत्तरेस बसलेले येवले सरकार हे दख्खनच्या पठारावर येतील, पण कोकणात उतरू शकणार नाही. कोकणात उतरायचे असेल तर त्यास 300 घाट उतरावे लागतील आणि हे घाट उतरणे शक्य नव्हते. त्यामुळे महाराजांनी रायगडास राजधानी करायचे ठरवले. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असून समुद्रसपाटीपासून सुमारे 800 मीटर तसेच 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची शिवराज्याभिषेक देखील याच किल्ल्यावर झाला. इंग्रजांची गड कब्जात घेतल्यानंतर नासधूस केली होती. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातन विभागाकडे संरक्षित स्मारक आहे. रायगड किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी आहे. युरोपीय लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्स असे म्हणत असत. जिब्राल्सचे ठाणे जितके अजिंक्य तितकेच रायगड अजिंक्य व दुर्गम आहे. महाराजांनी 6 एप्रिल
1656 रोजी रायरीस म्हणजे रायगडास वेढा घातला व मे महिन्याच्या रायरीस महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचे सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाले होते अशी बातमी महाराजास समजली. त्यांनी तो खजिना लुटला आणि रायगडाच्या बांधकामासाठी वापरला. आपण आता पोहोचलो आहोत मुख्य प्रवेशद्वाराजवळ. हे आहे प्रवेशद्वाराची एकदम अशी रुंद अशी पायवाट. आपण बऱ्यापैकी वर पोहोचतोय. वर गेले थोड्या आपण वर पोहोचू. बऱ्याच पायऱ्या दीड चढायचं असेल तर पुढे पाणी आणि व्यवस्था पहिलेच करून द्या. शिरकाईचे देऊळ. महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटेसे देऊळ लागते ते म्हणजे शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के 5व्या शतकापासून रायगडचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी म्हणजे शिरकाईचे देऊळ. हे गडावर आहे. मूर्ती प्राचीन आहे. शिवराज्याभिषेक हा रायगडाचे अनुभवलेले सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या इतिहासात एक लक्षणीय घटना आहे. 19 मे 1674 रोजी राज्याभिषेकच्या विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. 3 मण सोन्याचे म्हणजे 56,000 किमतीच्या छत्र देवीला अर्पण केले. हे आहे रायगडातील जिथे राज्याभिषेक झाला ते मंदिर. आपण ज्या ठिकाणी जात आहोत ते म्हणजे महाराजांच्या काळात जेथे गुप्त बैठकी व्हायच्या ते ठिकाण.
डावीकडे उतरून आले की जी समोर मोकळी जागा दिसते तो म्हणजे होळीचा माळ. तेथे आता छत्रपतींचा भव्य पुतळा बसलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. बाजारपेठेच्या 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 रांगांमध्ये जवळपास 40 फूट अंतर आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब तशाच तसे आहे. या बाजारपेठाची खास आकर्षक म्हणजे येथे असणारे उंच कठडे. उंच कठडे काय आहेत ते आपण जाणून घेऊ. बाजारपेठांमध्ये जे कोणी खरेदी करण्यासाठी येत असत ते घोड्यावर येत असत. येथे कठड्यांचे बांधकाम केलेले आहे. गडावर खाण्याची सोय आहे, पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन जावे. गडावर खाण्याची विविध वस्तूची दुकाने आहेत. समोर जे भव्य दिव्य असे मंदिर दिसते ते म्हणजे महादेवाचे मंदिर, म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिराच्या समोर नंदीचा भव्य आणि सुबक अशी मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिराचा प्रवेश केला की भव्य सभामंडप लागते. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीत हनुमंताची भव्य अशी मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्याखाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे: सेवेचे ठाई तत्पर्य हिरोजी इंडळकर. या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर असा शिलालेख दिसतो. हा एक हत्तीतत्व. टकमकतो.
बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूचा कोठाराचे अवशेष दिसतात. जसे टोकाकडे जावे तसे रस्ता निमुळ होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानगी बाळगावी लागते. आधीपासूनच शिवराज्याभिषेकाच्या काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई. आता आपण गडावरनं खाली उतरलो. आपल्याला थोडं पायी चालत जायचं म्हणजे 1 किलोमीटर असं नॉर्मल आपला नॉर्मल रोड 1 किलोमीटर आपली गाडी आहे. फायनली आपण आता जेवण घेऊन झालं आहे. आता रेल्वे वगैरे चेकआउट केली आहे. आता आपण निघत आहोत. आता आपण रायगडवरून थेट विरारसाठी प्रवास करणार आहे. शेवटी आपली चाय आली आहे फायनली. सगळे चाय लवर